हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही। हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही। चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही। हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही। कालचा तुझा माझा चंद्र वेगळाच होता। कालचा तुझा माझा चंद्र वेगळाच होता। हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही। हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही। चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही। हे सलील गाना मला आज जमेल असं वाटत नाही। अरे पण का? मानसी, मला आज माझ्या जगातल्या सगळ्यात सुंदर नात्याचा एका खूप छान व्यक्तीचा निरोप घ्यायचा आहे आणि मी तो घेणार आहे। आता आणखी कोणाचा? तुझा निरोप घ्यायचा आहे मला। काय? हो, तुझा निरोप घ्यायचा आहे। का? मानसी, माझ्या सगळ्यात आवडत्या जागी मला माझ्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीचा म्हणजे तुझा निरोप घ्यायचा आहे आणि मी तो घेणार आहे। मला माहित नाही, मी आता लग्नाच्या 2 दिवस आधी या ठिकाणी या जागी येऊन तुला हे सांगणं किती योग्य नाहीये मला माहित नाही। पण हे का? मला माहित नाही आणि मी हे सगळं काही आनंदाने नाही करत आहे। मी नाईलाजानेच करतोय, पण मला हे करावं लागेल आणि मी करणार। तेव्हा तू शांतपणे हे सगळं ऐकून घेऊ। बोल। माझ्या मनात दुसरी कुठली मुलगी नाहीये। मी तुझ्या इतकं कुणावरही प्रेम करत नाही, पण माझं मन मला ठणकावून सांगतंय की हा निर्णय मला घ्यावा लागेल आणि मी तो घेणार आहे। मी जर असं नाही केलं तर 2 दिवसांनी आपलं लग्न होईल, आपल्यातल्या संबंधांना एक नाव मिळेल, आपल्यात नातं तयार होईल पती पत्नीचं। पण विश्वास ठेवा, पण पती पत्नी कधीच होऊ शकत नाही। अगं बोल ना घडाघडा काहीतरी। अहो हे काय आता? थांब जरा, घाबरू नकोस, काहीही झालेलं नाही। आपण बोलू तिच्याशी। कालचा तुझा माझा, मला माहित नाही तुम्हा दोघांमध्ये काय, पण मी पाहू शकतो, मी सांगू शकतो ते एक सुंदर रसरशीत आणि एक गोड असं नातं आहे। तुमच्या दोघात प्रेम नसेल, ते दुर्दैव आहे की तुम्हाला माहित नाही ते प्रेमच आहे। हे विक्रांतलाही माहित नाही की हे प्रेम आहे आणि तुलाही माहित नाही। भविष्यात या नात्याचं काय होईल मला माहित नाही, पण हे नातं आपल्यात नाहीये आणि खरंच नाही। म्हणून मला तुझा निरोप घ्यावा लागेल। झाकणे बरे नाही। हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही। अगं बाळा, काय झालंय? मनू, आता मात्र मी चिडेन। अंत बघू नकोस आमचा। अगं काय झालंय? काही टेन्शन आहे का? म्हणू, काही प्रॉब्लेम झालाय का?
अगं आम्हाला सांग ना, आपण मार्ग काढू यातून. सलील तसा चांगला मुलगा आहे. काय झालंय ते तरी सांग. मनू, असं तर नाहीये ना की अचानक तुला लग्नच करावंसं वाटत नाहीये? मला नाही, पण काय आता, मी सलीललाच फोन करतो, तोच धड बोलेल. हो हो, तुम्ही सलीललाच फोन करा. त्याला सांगा, म्हणावं बघा ही कशी करते. तुम्हीच आता हिचे मूड सांभाळा म्हणावं. आम्ही आता थकलोय. नका फोन करू त्याला. बरीच आहेस की ग, स्वतः एक शब्द बोलायला तयार नाहीयेस. अगं आता तुझी फ्लाईट होती, तिची वेळ सुद्धा चुकून गेली आता, आणि तू इथे अशी काही न बोलता बसलीयस. मग आम्हाला आता सलीललाच फोन करायला पाहिजे ना, तो सांगेल काहीतरी. जे काही सांगायचंय ते त्याने मला सांगितलंय. काय काय सांगितलंय त्यांनी? मनू, हे काय? तू जाणार होतीस ना, गेली नाहीस अजून? मोना थांब जरा, आम्ही बोलतोय ना तिच्याशी. उगाच तिला प्रश्न विचारू नकोस. एनिथिंग रॉंग? मनू, काय झालंय? फ्लाईट कॅन्सल झाली आहे का डिले झाली आहे? फ्लाईट वेळेत आहे, तो गेला. व्हॉट व्हॉट डू यू मीन बाय तो गेला? तू सुद्धा जाणार होतीस ना बँगलोरला? अगं लग्न आहे ना उद्या तुमचं, मग तो एकटाच कसा गेला? कारण त्याला हे लग्न नाही करायचंय. व्हॉट? लग्न करायचं नाहीये म्हणजे? आणि हे सगळं त्यांनीच ठरवलं? मोना थांब जरा. अहो थांबू काय आजोबा? लग्न करायचं नाही असं म्हणाले तो, आणि हे आदल्या दिवशी कळलं त्याला. इज दिस सम काइंड ऑफ अ जोक? मानसी, आय हॅव टू टॉक टू हिम. मी सोडणार नाहीये तर. विजयरावांचा फोन आहे. आजोबा अजिबात फोन उचलायचा नाही. आपल्या घरात एवढं सगळं घडतंय आणि ह्यांचं काय आहे मध्ये मध्ये? काय रे, काय झालं? कट केला फोन. अहो कट नसेल केला, तो चुकून झाला असेल. म्हणजे काही वेळेला गडबडीत माझ्याकडूनही होतं असं. नाही का, पण त्यांच्याशी बोलणं महत्वाचं आहे. आता उद्या निघायचं आपल्याला. कधी निघायचं, कुठे पिकअप करायचं, काय करायचं सगळं. नाही तर 3 माणसं 3 दिशेला उभी असायची. अरे आपण पिकअप करू ना त्यांना, म्हणजे कुठे भेटायची ती कटकटच नाही. काय तीच वेळ ठरवायला पाहिजे ना आपण. हो, आणि घाईघाई नको करायला. नाही म्हणजे त्या दोघांच्या मदतीला आता मानसीही नाहीये ना. मानसी कुठली असणार तिकडे? मानसी एक तर आता बंगलोरला पोहोचली असेल किंवा वाटेत असेल कुठेतरी. बघता बघता आता तिचं लग्न होईल. खरं तर आपण कालच ना देशपांडे आजोबांना मदत करायला जायला पाहिजे होतं. तसं काय झेपणार त्यांना कळत नाही. बरोबर. फ्लाईट किती वाजताची आहे? 10ची आहे सकाळची. 10ची आहे? हो. अहो म्हणजे सकाळी 7 वाजताच पोहोचावं लागेल एअरपोर्टला. मानसी, मला बोलायचं नाहीये. पण मला बोलायचंय. मी नाही राहू शकत बोलल्याशिवाय. तुला असं बघवत नाहीये